आज वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा यात्रेचा 11वा दिवस आहे आणि 11व्या दिवशी जे श्रीनाथ म्हस्कोबाचे मानकरी आहेत 5, त्या मानकऱ्यांचे कोणकोणते कार्यक्रम आहेत या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आत्माराम शिंगाडे यांच्याकडून। माहिती अशी की आज 11वा दिवस एकादश आणि ह्या एकादशीच्या निमित्तानं कमळाजीला आमच्या 5ही भावंडाच्या माध्यमातून जेवण दिलं जातं आणि जेवण देण्यासाठी सकाळपासून गादीचं पूजन होतं। प्रत्येक भावांचे गादी पूजन असतं, त्यामध्ये शिंगाडे जेवढे महाराष्ट्रामध्ये आहेत शिंगाडे त्यांचं या ठिकाणी गादीचं पूजन करत असताना सर्वजण उपस्थित असतात, गादी पूजन होतं। परत तरडे आहेत, बुरोंगले आहेत, डावाण आणि होटकर अशा 5ही भावाचं गादी पूजन होतं। गादी पूजन झाल्यानंतर संध्याकाळी रुखवताचा कार्यक्रम होतो 7 वाजता। ते ह्या मंदिराच्या बाजूला आम्ही वावरे आहेत त्या ठिकाणी रहिवासी असतो आणि त्या ठिकाणापासून नाथ महाराजाच्या ह्याच्यापासून कमळाजीपर्यंत त्याचं निवदाचा रुखवताचा कार्यक्रम घेतला जातो। रुखवत माघारी आल्यानंतर आमच्या मंडळाच्या तर्फे म्हणजे 5ही भावाच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वीर पंचक्रोशीतील वीर गावातील आणि आमच्या मंडळातील सर्वांना भोजनाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम होतो। त्यामध्ये आम्ही शिंगाडे हे थोरले बंधू असल्यामुळे आणि आम्हाला कळत असल्यामुळे आम्ही पळून गेलो आणि ज्यावेळेस कार्यक्रम होता देवाचा त्यावेळेस म्हणजे भोजन देण्यासाठी आलो त्यावेळेस आमचा गोडवा निवेद आहे आणि बाकी 4 भावांचे मटणाचे निवेद असतात। अशा पद्धतीने हा आजचा 11व्या दिवशीचा कार्यक्रम संपन्न होतो। संध्याकाळी 10-11 वाजले जातात आणि हे झाल्यानंतर सर्व मंडळ सर्व समाज हा देवाचं श्रीनाथाचं दर्शन घेऊन आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होतं आणि ह्या ठिकाणी ह्या वर्षीचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे। आता त्याला तुम्हाला घोडा कुठे आहे? आणलाय घोड्याला? हा घोड्याला बारकी पुढे येऊ का तुम्ही? श्रीनाथ मंदिरामध्ये उपस्थित आहोत, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की आज कोणता कार्यक्रम चालू आहे। गेले 10 दिवस पौष पौर्णिमेपासून आज 10 दिवस हा यात्रेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आज गादी पूजनाचा कार्यक्रम असतो। कमळाजीचे वंशज शिंगाडे, तरडे, बुरुंगले, भटकर, चव्हाण या सर्वांचा गादी पूजनाचा हा कार्यक्रम आहे। शिंगाडे परिवाराच्या वतीने माळकरी म्हणून दगडू शिंगाडे हे गादीवर बसतात आणि या गादीवर परंपरेप्रमाणे भक्तजन येतात, आपला मनातल्या मनोकामना व्यक्त करतात, नवस करतात आणि या गादीचं एक वैशिष्ट्य म्हणजे जो नवस बोलला जातो तो खरा ठरला जातो, म्हणून लोक मनोभावे या गादीवर दर्शनासाठी येत असतात।
हे आज या यात्रेचं आणि या गादीचं वैशिष्ट्य आहे. आणि यामधून तुम्ही कोणत्या पद्धतीने नियोजन असतं संध्याकाळचं? मारामारी रंगशिंपण झालं की भंडाऱ्याचं नियोजन करतो. आज या ठिकाणी गादी पूजन पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी भंडाऱ्याचा म्हणजे प्रसाद म्हणून भाविकांना प्रसाद दिला जातो शिंगाडे मंडळाच्या वतीनं. या ठिकाणी किती समाज उपस्थित असतो? या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत कमीत कमी एक 20 ते 25,000 भक्तजन या गादीवर येऊन जात असतात. आणि पंचक्रोशी मधील तुमचा भोजनाचा कार्यक्रम संध्याकाळी नियोजित आहे? हो आहे ना. आणि या सर्व भक्तजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही घरी जात नाही. आणि हे सर्व झाल्यानंतर तुमचा कार्यक्रम आपल्या मार्गस्थ नोकरी असेल त्या ठिकाणी उद्या करता मार्गस्थ. या ठिकाणी सर्व सुशिक्षित लोक असतात. ते गेले 10 दिवस इथं सेवा करतात. संध्याकाळी भोजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्यानंतर सर्व भक्तजन आपापल्या परीनं आपापल्या नोकरी ठिकाणी मार्गस्थ होत असतात. धन्यवाद मानसिक दर्शनाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आज या ठिकाणी श्रीनाथाच्या यात्रेनिमित्त तुम्ही किती दिवस या ठिकाणी उपस्थित आहात आणि आजचा तुमचा हे कार्यक्रमाचा उपजीविका उपद्रव कशा पद्धतीने आहे आणि तुमचं या ठिकाणचं स्थान या थोडक्यात माहिती द्यावं. आज आम्ही इथं लग्न लागल्यापासून ते पर्यंत 16 तरडे मंडळ साजरा करतो. आणि या गाडीचं वैशिष्ट्य असं की येणाऱ्या प्रत्येक भाविक आपली समस्या असलेली मांडतो आणि ते आपलं देव या समस्येचं निरसन करतो. आणि मानाचे स्थान आहे आणि त्या प्रत्येक भाविकाला या जागेचा या गुलाचा 100% आणि 100% गुण पडतो. आणि नाना तरडे हे आमची गादीची मानकरी आहेत. तरड्यांची मानकरी आहे तरडे गादीचे. आणि हे परंपरा 1000 वर्षापासून चालू आहे. 1000 वर्षापासून चाललेली परंपरा आहे. आणि त्यातील एक आम्ही या ठिकाणी तुमचे इतर बंधू असतील ना? हो आहे की शिंगाडी बंधू आहेत. पहिला शिंगाडी बंधू आमचे मोठे, नंतरचे आमचे तरडे बंधू. किती नंबरला? 2 नंबर तरडे, 3 नंबरला बुरुंगे, 4 नंबरला फुटकर, फुटकर, 5 नंबरला डाव. 5 जणांचा भाऊ. आणि तुमचे पूर्वज आमचे कमळाजी त्यांच्या वंशज आहे. या ठिकाणी किती वर्ष तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात? 700 वर्षाचा काळ आहे. 700 वर्षापासून आम्ही. आणि आज तुम्ही कार्यक्रम आहे तर तुमचं नियोजन संध्याकाळचं कशा पद्धतीनं असतं? जेवण वगैरे काय? हे आता काल भंडारा म्हणजे कंबळच्या आणि मुलं कापली आणि त्या पद्धतीने आता आम्ही बकरी कापतो. एक काल कापली, आज ठेवणार, आज संध्याकाळी भंडारा. कारण पूर्वी गावकऱ्यांनी मुलं कापले म्हणजे पंचनामा केला. त्या रूढीप्रमाणे आता बकरी कापून माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही बकरे कापता पण शिंगाड्यानं शेंगाड्याने पोराचे बाबा त्याचा वडील टाकून हे असं घेऊन बघितलं की ते कळतं मुलगा होता ते पळून गेलं. मग आम्ही राहिलेली 4 मुलाला कापू. नंतर मग शिंगाडे परत तिथे आले ते कुठलं जेवण करतात? करतात आमचं असं. धन्यवाद. मी राजेंद्र सकाराम बुरुंगे, राहणार माळेगाव, मूळ वीरचाच आहे. आमचं यात्रेची सुरुवात पौर्णिमेचं आमचं गोडवली बकरं पडतं बुरुंगल्यांचं. त्यानंतर बडद्यांना आत घेताना बडद्यांनी बुरुंगल्यांना प्रश्न विचारायचा आणि बकरं पडलं का बुरुंगल्यांनी सांगायचं की बाबा बकरं पडलं. त्यानंतर बडदे आत येतात. आत आल्यानंतर मग यात्रेची सुरुवात होते. रावताचं आव्हान होतं टाळ्यांवर. लग्न असं तर त्यात त्यांचं टाळ्यांवर लग्न होतं. त्यावेळेस
मानकरी रोसून अंदर चिंचेखाली थांबतात. मग देव बडद्यांची काठी पालखी, स्थानिक काठी पालखी अंदर चिंचेखाली मानकऱ्यांना न्यायला येतात. मानकरी म्हणजे शिंगाडे, तरडे, बुरुंगले, होटकर, डव्हाण. त्याचबरोबर वाईकरांची काठी पालखी आणि पाटल्यांची काठी पालखी बी तिथंच असते. त्यांना माळा घालून आत घेतलं जातं आणि परत मंदिरात आल्यानंतर सर्व मानकऱ्यांतर्फे लग्न लागतं. लग्नाला उपस्थित पाटील असतात. पाटील आणि 5 मानकरी. मानकरी कोण पाच? मानकरी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, होटकर, डव्हाण. त्यांचा परिचय? ह्यांचे परिचय म्हणजे ह्यांच्या वडिलांनी, ह्यांच्या पूर्वजांनी देव इथं आणले. त्यांच्या भक्ती कमळाजी भक्त त्यांनी इथं देव आणले आणि ते देव घोडवडी आणले. पण तिथनं त्यांनी इथं राहत होते म्हणून इथं ह्या वारुळात सोडले होते. ते वारुळात प्रकट झाले इथं महाराज. आणि ते प्रकट झाल्यानंतर, प्रसन्न झाल्यानंतर मग कमळाजींना त्यांनी मुलांची शिरं मागितली. त्यावेळेस ती मुलं कापली कमळाजींनी. त्यातनं मान मिळाला. मग ठीक आहे बाबा, आडनावं कशी पडली तर बाबा समजा शिंगाड्यांनी देव प्रकट झाले म्हणून परत जिवंत केल्यानंतर कापलेली मुलं प्रकट झाल्यावर शिंगाड्यांनी शिंग वाजवलं. तरड्यांनी तरवडाची फुलं वाहून आणून वाहिली. बुरुंगड्यांनी बुरुज तयार केला सावली देवाला. होटकरांनी होटाने वाजवलं आणि डव्हाणांनी म्हणजे समजा टुंगणाने ही वाजवलं, डोल वाजवल्यासारखं केलं म्हणून ह्यांना त्या प्रकारची आडनावं पडली. आणि ह्या 5 मध्ये तुमचा नंबर किती आहे? आमचा मधला नंबर. बरोबर. तसंच त्या प्रकारे नाही देवाचे लग्न झाल्यानंतर रोज सकाळ संध्याकाळ छबिना असतो. हे दिवसाचा आणि रात्रीचा. पंचमीपासून भाकणूक चालू होते. भाकणूक चालू झाल्यानंतर ज्या कोणा भक्त लोकांच्या अंगात संचार येतो त्यांना पान खेळायला दिलं जातं. फक्त मानकरी वर्गांना, इतर पाहुणे किंवा इतरांना असं मोकळं खेळायला जातं. आणि आज एवढ्या संख्येने उपस्थित आहात, आजचा उपक्रम किंवा आजचा दिवसाचा कार्यक्रम कशा पद्धतीने असतो? 10व्या दिवशी आम्ही मानाची बकर आत मंदिरात कापतो. 4 जण शिंगाडे कापत नाहीत. शिंगाड्यांचा गोडवा निवत असतो. तरडे, बुरुंगले, होटकर, डव्हाण यांची बकरी असतात. काल बकरी पडली त्याला मारामारी म्हणतात. आणि नंतर ते आज आम्ही शिजवून ही करतो, भंडारा करतो त्याचा. आणि आज आमची गादी असते 5 जणांची. त्या गादीच्या असं हे आहे की ह्या गादी टोटल महाराष्ट्रातला किंवा महाराष्ट्र बाहेर जो आमचा 5 जणांच्या परिवारातला जो व्यक्ती असेल तो आज गादीवर येऊन गादीच्या पाया पडतो. आणि येथे काय बाबा समजा 4-2 रुपये तो गादीवर टाकतो. त्याचा असं आहे की त्या गादी वाहिल्यानंतर त्या गादीच्या खर्चातच आम्ही सगळी यात्रा करतो. या ठिकाणी वीरपंचक्रोशीतले जेवण्यासाठी उपस्थित असतात. वीरपंचक्रोशीतले असतात. आमच्या म्हणजे महाराजांच्या कृपेने 5 भाऊ एकाच घरात ह्या देऊळवाड्यात त्यांचा स्वयंपाक होतो. आणि प्रत्येक परिवारातला जे कुटुंब बाहेर गेलेला ते वर्षातनं एकदा का व्हायला एका चुलीवर जेवायला येतो. म्हणजे ह्या गादीच्या ह्याच्यात भंडारा होतो. त्यातनं तो खर्च केला जातो आणि ते सगळा प्रसाद घेऊन जातात लोक. म्हणजे तुम्ही वर्षभर बाहेर कुठल्या बी ठिकाणी काम करत असताल, पण या 10 दिवसामध्ये आणि आज 11वा दिवस आहे, त्या निमित्ताने तुम्ही सर्व भावंड या ठिकाणी एकत्रित उपस्थित असता आणि कमळाजीसाठी तुम्ही भोजनाचा कार्यक्रम विविध असेल काय ते देता आणि तुमच्या माध्यमातून सर्व वीर पंचक्रोशी आणि तुमच्या सर्व मंडळींनी जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू असतो. ठीक आहे, धन्यवाद. मानदेश भूषणशी संवाद साधल्याबद्दल आभारी आहोत.
श्रीनाथ मस्कोबा महाराज देवस्थान वीर श्रीनाथ मस्कोबा महाराज देवस्थान वीर या ठिकाणी कमलसिद्ध नावाचे श्रीनाथाचे मोठे भक्त होते आणि त्यांच्या भक्तीच्या पाठीमाग देव ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि देव त्याप्रमाणे देवाने इथं चमत्कार दाखवले अनेक आणि इथं गावकऱ्यांनी त्यांची स्थापना केली. त्या कमलसिद्धाला 5 मुलं होती. शिंगाडे, बक्सर, तरडे, बुरुंगले आणि धवान. धवान हे शेवटचे 5वा मुलगा. मुलं कापायला सांगितले देवाने. त्याप्रमाणे कमलसिद्धानं मुलं कापली देवाला आणि त्याची शिला अर्पण केली. पण त्या ठिकाणी त्याची बकरी तयार झाली. बर. आणि ती मुलं जिवंत केली देवाने. आणि तिथून तुम्ही हा कार्यक्रम चालू झाला. हा, तिथून देवानं शिंगाडे पळून गेला. हा, तो काय कसं नियोजन असतं? त्यांची सुद्धा गादी असते. देवानं त्याच वेळेस वचन दिलं होतं की तू जे बोलशील या गादीवर बसून ते सत्य करून दाखवीन असं वचन आहे. त्याप्रमाणे ही 10 दिवस यात्रा असते. पौर्णिमेला देवाचे लग्न, माघ शुद्ध पौर्णिमेला लग्न होतं. त्याच्यानंतर 10 दिवस छबिना आणि 11व्या दिवशी 10व्या दिवशी मारामारी म्हणून एक कार्यक्रम असतो. त्या दिवशी मोठा छबिना असतो. देवाची भाकणूक दर दिवशी 2 टाइम होते, 2 वेळा. आणि कार्यक्रम 11व्या दिवशी गादी बसते. जो गादीवर मानकरी 5 बसतात त्यांच्या पुढे नवस बोलले जातात. तो नवस देवाच्या वचनाप्रमाणे देवानं जे वचन दिलेलं आहे की तू माझ्यासाठी बलिदान दिलंय तर तू बोलशील त्या गादीवर बसून ते सत्य होईल आणि मी सत्य करून दाखवीन. त्याप्रमाणे ते चाललेलं आहे. गादीचा कार्यक्रम चालू असतो. कुठून आला? कमलसिद्ध कुठल्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेले आहेत? प्रवास कसा? सोनारी म्हणून गाव होते. ते कर्नाटक राज्याच्या आणि महाराष्ट्राच्या सीमा भागामध्ये आहे. त्या ठिकाणी सोनार सिद्धनाथ म्हणून देवाचं स्थान होतं. तिकडं बकरी चारायला म्हणून जात होते हे कमलसिद्ध. म्हणजे मूळ गाव तुमचं वीर? हा, वीर. आणि चारण चारत तिथे जायचे आणि त्या उजाड ठिकाणी शिवलिंग होतं त्याची पूजा अर्चा करायचे त्यांच्या मनोभावे आणि पूर्ण भक्तीने आणि श्रद्धेने पूजा करत होते. त्यांच्याकडे अशी काय पूजेची विशेष साधनं नव्हती, परंतु भक्तिभाव मोठा होता. त्या योग्य ते पूजा करायचे. त्यांच्यावर ते श्रीनाथ प्रसन्न झाले आणि तिथून मग ते काल भैरवनाथ प्रसिद्ध वीर ठिकाणी त्यांना भेट देण्यासाठी त्यांनी धावा केला की देवा तू माझ्या बरोबर चल, मला तुझं सतत सहवास हवा आहे असं वाटतंय. म्हणून ते वीर गावी म्हणते ज्या दिवशी मी येईन त्या दिवशीची कोण सांगतो की भाकड गाय दूध देईल आणि हिवराला पालवी फुटेल. गोठलेल्या हिवराला पालवी. कुठल्या ठिकाणी झाले? हे घोडे उड्डाणच्या त्या ठिकाणी बकरी चारत असताना तिथं त्यांना ते प्रचिती आली. सर्प रूपामध्ये येऊन दर्शन दिलं. ते गाईला पिऊ लागले, भाकड गाईला. त्याच्यातून दुधाच्या धारा लागल्या. तो सर्प रूपानं महाराज पिऊ लागले. या ठिकाणी येण्याचं कारण महाराजांचं राहण्याचा ठिकाण ह्या माळावर होता कमलसिद्धाचा, जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांचा मेंढ्याचा वाडगा होता. आणि शिंदे पहिलं आहे का? हा, बर. शिंदेचे परत एक 5 आडनाव असे कसे झाले काय? त्यांचा मान कसा आहे? तो पहिल्यापासून त्यांची म्हणजे त्यांना बळी दिला गेला. त्याच्यानंतर कोतवालाला माहिती पडलं आणि फौजफाटा आला आणि कमलसिद्धाला
विचारणा केली गेली की तू मुलं का कशी कापलीस, असा म्हणजे अगोरी प्रकार कसा घडवला. तर त्यांनी सांगितलं की मुलं कापलीच नाही. देवाने त्यांना सांगितलं, देवाला त्यांनी प्रश्न टाकला की आता काय करू. तर देवाने त्यांना सांगितलं तू हात मार मुलाशी. मग त्या मुलं जिवंत होऊन आली आणि पद्धतीने आले, कशा पद्धतीने आली, ज्या पद्धतीने आली. एक तरवाडाची फुलं घेऊन आला, त्याचं नाव तरडे पडलं. शिंग वाजवलं, त्याचं नाव शिंगाडे पडलं. ढोल वाजवला, त्याचं नाव ढवाण पडलं. होट वाजवला म्हणून होतकर पडलं. असे ते आले. थोरले बंधू तुमचे कोण आहेत? शिंगाडे थोरले बंधू. आणि सगळ्यात धाकटे आम्ही शेंगाड्यांचा गोडवा निवड आहे आणि बाकीचं चौकांचा त्यांचं आपलं गेलं नव्हतं, तज्ञ नव्हते म्हणून आज तुम्ही एकत्र सर्व भावंड आलेला. दरवर्षी येतो. आज तुमच्या कमळाच्याला जेवण आहे सर्व 5 भावांचं. ठीक आहे, धन्यवाद. मानदेश गोष्टींशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद. आमचं आत्ताच आपल्याला आत्माराम शिंगाडे यांनी 11व्या दिवशी काय कार्यक्रम आहेत हे सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे कमळाजींचे जे वंशज आहेत, अर्थात मुलं, 5 मुलं या 11व्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम करतात. खरं तर हा एकत्र कुटुंबासारखाच एक कार्यक्रम त्यांचा होत असतो आणि 5ही भाऊ वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी असतात, पण खास करून यात्रेदिवशी, यात्रेचे काही दिवस अगोदर ते इथं येत असतात आणि त्यानिमित्तानं ते एकत्र आल्यामुळं एक गाठी भेटी असे वेगवेगळे होत राहतात. आणि खरं तर आत्ताच्या कालावधीत एक कुटुंबाला एक आदर्श असं एक कमळाजींच्या वंशजांनी एक आदर्श घालून दिलेला आहे आणि तो जर आदर्श आत्ताच्या लोकांनी पाळला तर तो माणसाच्या जीवनाला खूप प्रेरणादायक ठरणार आहे. खरं तर हे 5ही वंशज म्हणजे बुरुंगले असतील, होटकर असतील किंवा शिंगाडे असे 5ही येतात, एकत्र जेवण करतात आणि यात्रेची सांगता करतात आणि भविष्यात जे काही नियोजन असतं यात्रेचं असेल किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं, ते नियोजन या निमित्तानं होत असतं. आणि यात्रा हे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेर काही राज्य आहेत, त्या राज्यातील लोक खास करून येत असतात. एक शांततामय वातावरणात यात्रा पार पडत असते. वीर देवस्थान यात्रा ट्रस्ट असतील, ग्रामस्थ असतील आणि हे मानकरी असतील, सर्वांच्या सहकार्यातून ही यात्रा एक चांगली पार पडत असते. तर या यात्रेस आलेल्या सर्व भाविकांचे मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून स्वागत.